नमस्कार, सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। तर आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले। उन्हाळा आला की मुलं नीट खात नाही, कधी नीट खातात तर कधी खातच नाही। मुलांना अन्न गोड लागत नाही, म्हणजेच मुलांना अन्न जात नाही, फक्त पाणी पाणी होत असतं। तर अशा परिस्थितीमध्ये आपण बाळाला कशा प्रकारे आहार दिला पाहिजे म्हणजे बाळाचं पोटही भरेल आणि बाळाला खाण्याची आवड सुद्धा निर्माण होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दिवसभरामध्ये बाळाचा नेमका आहार कसा असावा, कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाळ जेवण करण्यास किंवा खाण्यास नकार देत असतं। तर आपण बाळाला कशा प्रकारे खाऊ घालतो जेणेकरून बाळाचं पोट भरेल ते पूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सकाळच्या वेळेला उष्णता भरपूर प्रमाणात कमी असते, तर अशा वेळेला आपण बाळाला काय द्यावं आणि असं अन्न द्यावं की जे बाळ चविष्ट असेल आणि आवडीनं खाईल, जेणेकरून बाळाचं पोट दिवसभर भरलेलं राहील। तर मी तुम्हाला सांगणार आहे बाळाला काय द्यावं। अशा टायमामध्ये तुम्ही बाळाला वेगवेगळ्या खीर ट्राय करू शकता, म्हणजेच बाळाला गव्हाच्या पिठाची खीर, त्याच्यानंतर तुम्ही तांदळाची खीर, साबुदाणा खीर, सेरेलॅक, होममेड सेरेलॅक असेल तर अतिउत्तम, नसेल तर बाजारातून आणलेलं सेरेलॅक, या सगळ्या गोष्टी आपण बाळाला सकाळच्या टायमामध्ये देऊन बघा आणि बाळ नक्कीच आवडीनं खाईल। आणि तेव्हा उष्णता कमी असल्यामुळे बाळाला जास्त प्रमाणात धकेल आणि बाळाचं पोटसुद्धा भरलेलं राहील। जे काय आपण खिरीचे प्रकार बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणात गुळच वापरण्याचा प्रयत्न करावा। अशा प्रकारे आपण बाळाला सकाळच्या टायमामध्ये पोट भरून असं जेवण दिलं तर बाळ दिवसभर उपाशी राहणार नाही। उन्हाळा म्हटलं तर तापमान वाढणारच, हीट आलीच तर सोबतच बाळाच्या शरीरात डिहायड्रेशन होण्याची पण शक्यता असते। तर बाळाला डिहायड्रेशन होऊ नये म्हणून आपण बाळाला जास्तीत जास्त फ्रूट्स द्या। फ्रूट्समध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जे वॉटर प्रेझेंट असणारे फ्रूट्स, असे फ्रूट्स द्या ज्याच्यामध्ये तुम्ही बाळाला टरबूज, खरबूज, ग्रेप्स, मँगो, नारळ पाणी याचं प्रमाण बाळाच्या दिवसभराच्या आहारामध्ये जास्त ठेवा। सोबतच बाळाच्या शरीराला थंडावा देतील असे पदार्थ म्हणजेच बाळाला ताक, दही, दूध हे पदार्थ सुद्धा दुपारी बाळाला तुम्ही देऊ। बाळाला फ्रूट्समध्ये तुम्ही बनाना आवर्जून द्या, कारण बनाना खाल्ल्याने बाळाचे पोट भरून राहते आणि बाळाला भूक असं होत नाही। बाळाने दिवसभरात 1, 2, 3 बनाना सुद्धा खाल्लेले चांगले। सोबतच बाळाला तुम्ही प्युरी देऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही बाळाला बनाना प्युरी, चिकू प्युरी, रताळाची प्युरी, बटाट्याची प्युरी, काकडीची प्युरी सुद्धा बाळाला देऊ शकता। काकडीची प्युरी बाळाच्या शरीराला थंडावा देण्यासाठी फार उपयुक्त आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाळ रात्रीचं जेवण घेण्यासाठी सुद्धा नकार देत असतं किंवा खूप कमी प्रमाणात खातं, तर आपण बाळाला हलके असे अन्न देण्याचा प्रयत्न करावा। त्याच्यामध्ये खिचडी, तर तुम्ही बाळाला वेगवेगळ्या प्रकारच्या खिचडी ट्राय करू शकता। मूग दाल खिचडी, पालक खिचडी, मेथी खिचडी, या वेगवेगळ्या प्रकारच्या खिचडी आपण बाळाला देऊ शकतो। या चविष्ट पण होतील आणि पचायला हलक्या सुद्धा आणि पौष्टिक सुद्धा आहेत। तर उन्हाळ्यामध्ये कोणते पदार्थ बाळाला देणं टाळावं, तर त्याच्यामध्ये सगळ्यात एक नंबर म्हणजे पपई। पपई हा पदार्थ किंवा हा फळ एकदम गरम असतं, तो बाळाला दिले तर बाळाला उष्णता वाढण्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून बाळाला पपई देणं टाळा। सोबतच बाळाला गरम गरम बनवलेले पदार्थ सुद्धा देऊ नका, म्हणजे गरम खिचडी, गरम खीर हे थंड करून बाळाला द्या। बाळाला पिण्यासाठी आपण जे पाणी देणार आहोत ते पाणी नॉर्मल टेम्परेचरचं असावं, म्हणजे गरमही नको आणि थंडही नको, नॉर्मल टेम्परेचरला असणारे पाणी बाळाला प्यायला द्या। उन्हाळ्यामध्ये जर आपलं बाळ खाण्यास नकार देत असेल, मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही बाळाला आहार सुरू केला तर नक्कीच बाळाला खाण्यासाठी मदत होईल किंवा तुम्हाला एक टिप्स मिळेल की आपण बाळाला कसं अन्न देऊ शकतो। तर नक्की ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचं बाळ खातंय की नाही खाते। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।